हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे ही जी कोलबी आहे, सुकी कर्दी, आपण याला सुकी कर्दी किंवा सुकट असं म्हणतो. तर आगरी पद्धतीने मी तुम्हाला सुक्या कर्दीची रस्सेवाली भाजी बनवून दाखवणार आहे. तर ही मी अशी फ्रीजमध्ये ठेवलेली असते. झिपलॉक, हे बघा झिपलॉक बॅग आहे, त्याच्यामध्ये ठेवलेली असते. तर फ्रीजमधून मी काढली. 1 वाटी मी ते सुकी कर्दी घेतलेली, अगदी गरम पाण्यामध्ये मी ती भिजवली. आता ती छान नरम झालेली आहे बघा. हे बघा, अशी करून सुद्धा तुटते, इतकी छान नरम भिजलेली आहे ती. ही बघा, एवढी छान आहे बघा, मस्त नरम झाले एकदम. हे बघा. तर आता आपण ह्याची भाजी कशी बनवायची ते बघूया. गरम पाण्यात मी सुकी कर्दी भिजवून ठेवलेली आहे. आता आपण ह्याची रेसिपी बघूया कशी आहे. आता मी ते 2 टेबलस्पून तेल तापवून घेतलंय. एक मोठा कांदा कापून घेतलाय, तो तेलामध्ये आपण परतून घेऊया. आता कांदा चांगला तेलात आपण परतून घेऊया. एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे मोठा कांदा. आता छान गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे आपण कांदा. आता मसाले आपण ॲड करूया. तर मी इथे एक आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्याने मी 1 टेबलस्पून, म्हणजे 1 टेबलस्पून मी लाल मसाला, आपला घरगुती मसाला, माझ्याकडे आगरी मसाला आहे, तर मी 1 टीस्पून आगरी मसाला टाकते. हा पोहे खायचा चमचा आपला. तुमचा जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही ॲड करा. आता आपण अर्धा टीस्पून हळद टाकणार आहे. अर्धा टीस्पून आपण हळद टाकणार आहे. छान मिक्स करून घेऊया. आता आपलं तेलावरती कांदा चांगला परतून, मसाले चांगले परतून झालेत. आता कर्दी जी भिजवली ती आपण ऍड करणार आहोत. तर कर्दी मी स्वच्छ पाण्यात दुसऱ्या, म्हणजे एकदा पाणी मी जे गरम होतं ज्याच्यात आपण भिजवले ते फेकलं. 2दा मी स्वच्छ पाण्यात धुतली, त्यात माती वगैरे असते, तर मी कर्दी 2दा धुतली. आता मी ही पिळणार नाहीये, अशीच ऍड करणार आहे. आता आपण ॲड केलेली आहे, मी पिळली नाही, नुसती ॲड केलेली आहे. आता छान मिक्स करूया. आणि ना ह्याच्यात आपल्याला बटाट ॲड करायचं आहे. बटाट मोठं मोठं कापून आपण ॲड करणार आहोत. तर मी बटाट ॲड करून घेते. तर बटाट मी असे एका बटाट्याचे 4 तुकडे असे कापून घेतले. तर हे आपण आता धुतले स्वच्छ, आता ॲड करूया आपण. थोडा वेळ आपण असं भाजी वाफेवर मारून घेऊया. आता आपण भाजीत पाणी ॲड नाही केले. आता आपण त्याच्यावरती ना झाकण देऊया आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला. तर मी झाकणावर पाणी ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. भाजी एकदम स्लो, म्हणजे जे कालवण आहे ते स्लो गॅसवर ठेवायचं आहे, गॅस फास्ट नाही ठेवायचं आहे. तर मी भाजीत जराही पाणी नाही ॲड केले. मी भाजीच बोलते, कालवण नाही बोलायला जमत मला. तर भाजीत मी जराही पाणी ॲड नाही केले, मी झाकणावरती पाणी ठेवलं आहे. आता 5 मिनिटासाठी बटाटी शिजून द्यायचीत आपल्याला. तर आता आपण ना 5 मिनिटं झालेली आहेत, भाजी उघडून बघूया. वरती पाणी आहे सावकाश. तर आता आपली भाजी तर शिजलेली नाही आहे, म्हणजे बटाट आपलं शिजलेलं नाही. तर हे जे डिशवरती आपण झाकणावर पाणी ठेवलं ना, ते थोडंसं आपण टाकून घेऊया आणि परत झाकण ठेवूया. आता या स्टेपला बटाट शिजले का आपण चेक करूया. आता आपण ना पाणी ॲड करून घेऊया. बटाट शिजलेलं आहे, मीठ पण ॲड करायचं आहे, तर पाणी पहिले ॲड करून घेऊया. तर मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलं. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यावर ते डिपेंड आहे. तर आता तुम्हाला जरी पाणी पातळ असा दिसत असला तरी थोड्या वेळाने तो जाड होईल. तर आता आपण त्याच्यामध्ये चिंच ॲड करणार आहे. तर मी थोडा वेळ झाकून ठेवते भाजी. तर मी इथे बघा एवढी चिंच घेतली, लिंबाच्या गोळ्या एवढी. आता आपण बटून घेऊया.
अर्धा टीस्पून मी इथे मीठ ॲड केलेलं आहे. मीठ जरा जपूनच टाकायचं आहे, कारण जी सुकी मच्छी असते त्यात आतमध्ये मीठ मुरलेलं असतं, तर मीठ आपल्याला कमी टाकायचं आहे. आणि ते मी चिंचेचा कोळ पण टाकून घेतला आहे. आता आपलं मीठ आणि चिंचेचा कोळ जो होता तो टाकून झालेला आहे. आता बटाट थोडं अजून शिजायचं आहे म्हणून आपण थांबलोय. बाकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपली ग्रेव्ही झाली ना की हे बघा, आता ग्रेव्ही कशी झाली ते पण बघून घ्या. पाणी पातळ नाही राहिले, जाडसर झालेली आहे. आणि आता थोड्या वेळाने ती आणखीन जाड होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये बटाट शिजलं ना की त्याचं पण जे हे असतं बटाट्याचा दाटपणा यात उतरतो. तर आता थोड्या वेळाने ही जी ग्रेव्ही आहे ती आणखीन थोडी दाट होईल. जे बटाटा आपल्याला शिजलेलं वाटतं ना, जसं की आता हे बटाट शिजलेलं आहे, तर मी हे दाबून घेतलं, असं चेचून घेतलं पूर्ण, ते म्हणजे रस्सा दाट होईल. तर छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. बटाटे पण आता छान शिजलेले आहेत. मी सर्व करून दाखवते. तर माझी ही रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर मला नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फ्रेंड्स बरोबर रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.